धारणी मुख्यालयापासून जवळपास 28 किलोमीटर अंतरावरील कोठा गावात राहणाऱ्या 2 आदिवासी युवकांचा शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता लावण्यात आलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून घटनेची माहिती परिसरामध्ये पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार कोठा गावातील रहिवासी शिवलाल मावसकर वय 32 वर्ष आणि दुर्गेश धांडे वय 16 वर्ष हे दोन्ही गेल्या रविवारी 8 सप्टेंबर रोजी कोठा गावाला लागून असणाऱ्या जंगल क्षेत्र असणाऱ्या भागात आपल्या वैयक्तिक कामानिमित्त गेले होते। परतीच्या मार्गावर असताना कोठा शेत शिवारातील सोहनलाल रामलाल धुर्वे यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता लावण्यात आलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी शेताचे मालक सोहनलाल धुर्वे यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील यांच्या मदतीने धारणी पोलिसांना दिली। पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून दोन्ही मृतदेहाला शवविच्छेदनाकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले। शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे। सनद असो की मेळघाट क्षेत्र हे जंगल क्षेत्र असून या जंगल क्षेत्राला लागून असणाऱ्या शेत शिवारामध्ये नियमित वन्य प्राणी पिकांची नुकसान करीत असल्याचे दिसून आले आहे। यालाच अनुसरून मेळघाटातील शेतकरी पिकांचे संरक्षण वन्य प्राण्यांपासून व्हावे याकरिता आपल्या शेतामध्ये विद्युत तारांचा करंट लावून ठेवतात, ज्यामध्ये बऱ्याच वेळा मनुष्य जातीचा संपर्क येऊन जीवितहानी झाल्याचे गंभीर आकडे आहेत। संबंधित प्रशासनाने या विषयाकडे गंभीरतेने बघून उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची सक्त गरज आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।